खरीप हंगाम जवळ आलाय आणि अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवातही केलेली आहे, परंतु अजूनही शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज दिलेलं नाही आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले। अशा वेळेला मनसे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या 1100 शेतकऱ्यांना मनसेच्या वतीनं मोफत बियाणं वितरित करण्यात आलेलं आहे। याच संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी संवाद साधला। पाहूया। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना आता राष्ट्रीयकृत बँका त्यांना कर्ज देत नसल्याची ओरड या ठिकाणी ज्या ते शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। मात्र मनसेच्या वतीने अनोखा उपक्रम राबवून थेट शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यासाठी बियाणं जे आहे ते वाटप केलेलं आहे। या संदर्भात बोलण्याकरिता मनसेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहे। पाहू नेमकं या ठिकाणी किती लोकांना आता बियाणं वाटप करण्यात आलेलं आहे आणि काय सांगणार या संदर्भात। यामध्ये हा मनसेचा हा एक छोटासा शेतकरी बळीराजासाठी एक उपक्रम आहे। या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त गरजवंत अल्पभूधारक जे शेतकरी आहेत त्यांना 1100 शेतकऱ्यांना असा एक संकल्प आहे की हा बियाणाचा वाटपाचा उपक्रम आहे। एकीकडे बँकांचा या शेतकऱ्यांना होत असलेला त्रास, दुसरीकडे शासनाच्या जाचकटी आणि त्यात विदर्भात सापडलेला सावकारी पाशेतला शेतकरी, अशा परिस्थितीमध्ये या प्रत्येक शेतकऱ्याला प्रति 3 एकराचं बियाणं मनसे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत देत आहे आणि एक मदतीचा हात म्हणून माननीय साहेबांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने हा उपक्रम मनसे पूर्ण जिल्ह्याभरात राबवत आहे। नक्की एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत नाही। मात्र शेतकऱ्यांना जे आहे आज मनसेच्या वतीने जे आहे तर बियाणं वाटप केलेलं आहे। 1100 शेतकऱ्यांना या ठिकाणी जे आहे तर बियाणं वाटप केलेलं आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना या बियाणापासून अनेक फायदा होईल असं सुद्धा शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।